नमस्कार विद्यार्थ्यांनो, राज्य उत्पादन शुल्क भरती तुमची एक्साइज भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट आलेली आहे. 1223 पदाची मोठी जाहिरात तुमची येणार आहे. कधी येणार आहे? वय तुमचं, उंची, पात्रता, अभ्यासक्रम, परीक्षा पद्धत काय सगळी आणि जो काय आकृती बंद आलेला आहे एकूण 1223 पदाचा आलेला आहे. सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार, त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर सबस्क्राईब करायला फ्री आहे, सबस्क्राईब एकदा करून द्या. बघूया आपण प्रत्यक्ष ही जाहिरात. त्या संदर्भात तुमचा जो आकृती बंद आलेला आहे त्या आकृती बंधा संदर्भामध्ये नवीन अपडेट. ठीक आहे, ही जी इमेज तुम्हाला दिसते बघा, हे टोटल पत्र आहे. राज्य उत्पादन सुरू, गृह विभाग दिसतंय का? आता याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊया. त्याच्यासोबत 2023 मध्ये तुमची जी काही जाहिरात आली होती त्या जाहिरात तुमची पात्रता काय होती, परीक्षा पद्धत कोणी घेतलेली आहे, तुमचं मेरिट किती लागले, सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला इथं मिळाली. ठीक आहे, बघूया. 1223 पदाची भरती मोठी असणार, त्यात कोणकोणते पद आहेत बघा. मंत्रिमंडळ बैठकीत राज्य उत्पादन शुल्काच्या बळकटीकरणासाठी एकूण 744 नवीन पद व पर्यवेक्षीय स्वरूपातील 479 पद अशा एकूण 1223 म्हणजे 1223 पदाचा सुधारित आकृतीबंध मान्यता देण्यात आली आहे. विभागासाठी या विविध उपाययोजना राबवल्याच्या नंतर जे काही मध्यावर उत्पादन शुल्क आहे, विक्री शुल्क आहे, याच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे 14,000 कोटीचा महसूल वाढ अपेक्षित आहे. आणि तुमची जी भरती प्रक्रिया असणार आहे ही टोटल 1223 पदाची भरती प्रक्रिया असणार आहे. त्यामध्ये कोणकोणते पद आहेत, राज्य उत्पादन शुल्कात कोणकोणते पदाची भरती होत असते, 2023 ची जाहिरात आपण बघूया. त्या जाहिरात तुमची पात्रता काय होती, सगळी माहिती या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, चला तर बघूया आपण. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, सर्वांनी जॉईन करा. आणि त्याच्यासोबत तुमचा राज्य उत्पादन शुल्काचा पेपर हा TCS ने घेतला होता. TCS ने आतापर्यंत घेतलेले सगळे प्रश्न आपण दिलेले आहेत. आपलं श्री अकॅडमीचं ऍप आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आहे. सगळ्यांनी जॉईन करा, स्वतःच रजिस्ट्रेशन करा आणि टेस्ट सिरीज नावाच्या फोल्डर मध्ये जा. त्या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला सगळी माहिती दिली. आता युवा प्रत्यक्ष आपण जी जाहिरात आहे, आता ही जाहिरात आता आली का रे बाबांनो? अजिबात आलेली नाहीये. अनेक जण कमेंट करतात, तर ही जाहिरात तुमची 2023 ची आहे. कधीची? 23 ची. आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांचं कार्यालय. आता याच्यामध्ये कोणकोणते पद भरती होणार आहे, मागच्या वेळेस किती जाहिरात जागा होत्या, यावेळेस तुमच्या 1223 एवढ्या मोठ्या जागा येणार आहेत. आणि मागच्या वेळची जाहिरात किती जागा होत्या ती पण तुम्हाला माहिती देतो. पेनची साईज थोडी मोठी करूया. बघा याच्यामध्ये कोणकोणते पद आहेत, तर लघुलेखक नावाचे एक पद आहे, लघु टंकलेखक नावाचं पद आहे, जवान राज्य उत्पादन शुल्क नावाचं पद आहे, जवानी वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क आहे. आणि बघा याचे पद मागच्या वेळेस 5 पद होते. 18 राज्य उत्पादन शुल्क जवानासाठी एक 568 पद होते. आणि उत्पादन जे वाहन चालक आहे त्यांच्यासाठी 73 पद होते. त्याच्यासोबत जिल्हास्तरीय इथून पद आहेत, तर चपराशी नावाचं पद होतं, त्याला 53 पद जागा होत्या चपराशाला. आता याची पात्रता आपण बघूया. आता ही सगळ्यांच्या जागा तुमच्या कास्ट वाईज जागा इथं दिलेल्या आहेत सगळ्या, ते 2023 चे. आता या जागामध्ये तुमच्या 1223 च्या जागा येणार आहेत. यामध्ये सुद्धा कास्ट वाईज तुमच्या जागा वेगवेगळ्या असणार आहेत. लघुलेखक आहे, जवान व राज्य उत्पादन शुल्कच्या बघा तुमच्या कास्टनुसार जागा सेम असंच येणार आहे, स्ट्रक्चर सेमच. आता जाहिरात कधी येणार आहे ती पाहण्या अगोदर तुमची पात्रता काय होती, मागच्या वेळेस किती वयापर्यंत होतं, याचा अभ्यासक्रम काय आहे, सगळी माहिती यावेळी थोडस खाली घेऊया आपण. माजी सैनिक, खेळाडू सगळ्यांचं वेगवेगळं आरक्षण दिलं आहे. याचा वयाचा जर विचार करा, कमीत कमी तुमचं 18 वर्ष वय असणं गरजेचं आहे, कमीत कमी 18 वर्ष. जास्तीत जास्त ओपनचे कास्ट असाल तर 38 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येतोय. बघा इथं लिहितोय ओपनचे जर असाल, तुम्ही ओपन मधून फॉर्म भरणार असाल तो कमीत कमी 18 वर्ष कंप्लीट झालेला असावं, जास्तीत जास्त तुमचं 38 वर्ष वय असावं, 38 पेक्षा जास्त नाही. तुम्ही कास्ट मध्ये आहात, कुठलीही कास्ट तुमची, कुठल्याही कास्ट मध्ये असाल, कमीत कमी 18 करेक्ट आहे. आणि जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येतो. किती? 43 वर्ष. हे सगळं सर्वसाधारण आहे. आता या राज्य उत्पादन शुल्कासाठी कोणाला फॉर्म भरता येईल आता बघू. याची सगळं वयोमर्यादा, भूकंपग्रस्त, प्रकंपग्रस्त, एकदा याचं वेतन बघूया. वेतन श्रेणी जर पाहिली, वेतन श्रेणी लघु लेखकला आहे 41,800 ते 1,32,300, लघु टंकन लेखकला 25,500 ते 81,100. तुम्ही जवानचा फॉर्म भरत असाल तर 21,700 ते 69,100 एवढं बेसिक पेमेंट आहे. वाहन चालकासाठी 21,700 सेम आहे, 69,100. चपराशाचा फॉर्म भरत असाल तर 15,000 ते 47,600 एवढं पेमेंट आहे. आता वय मर्यादा जर विचार केला बघा, तुमचं वय कितीपर्यंत आहे, इथं थोडस वेगळं दिलं, जे काही इतर परीक्षेपेक्षा वेगळं थोडस काय आहे.
बघा लघुलेखकसाठी कमीत कमी 18 वर्ष ओपन वाल्याला आणि जास्तीत जास्त 40 वर्षापर्यंत आहे, 2 वर्ष एक्स्ट्रा दिले. आणि मागासवर्गीय असताल तुम्ही तर 45 वर्षापर्यंत. ठीक आहे. खेळाडूमध्ये असताल ओपनवाला खेळाडू 43, मागास खेळाडू सुद्धा 43 वर्षाचा आहे. लघुटंक लेखक कमीत कमी 18, जास्तीत 40 वर्ष आणि कास्टवाल्यांना 45 वर्षापर्यंत आहे. खेळाडूवाल्यांना 43 वर्ष दिलंय. जवानसाठी कमीत कमी 18 वर्ष, जास्तीत जास्त 40 वर्षापर्यंत तो फॉर्म भरू शकतो. ठीक आहे. आणि 45 वर्ष कोणासाठी? कास्टवाल्यांसाठी आहे. इकडे काय दिलंय? माजी सैनिकाला दिले, मागासवर्गीय आर्थिक दुर्बळ घटक दिले, दिव्यांग दिले, पदवीधर दिले, भूकंपग्रस्त दिले. पदवीधर जे अंशकालीनवाले आहेत ते 55 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. बघा सगळीकडे 55. मग तुम्ही भूकंपग्रस्त असताल, प्रकल्पग्रस्त तर 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतो. आता वाहन चालकासाठी कमीत कमी 18 वर्ष, जास्तीत 40 वर्ष आणि कास्टवाल्यांना जास्तीत जास्त 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. ठीक आहे. ईडब्ल्यूएस असेल, त्यानंतर खेळाडू असेल तर 43 वर्ष. चपराशी, या चपराशी पदासाठी कमीत कमी 40 वर्ष, 18 वर्ष, जास्तीत जास्त 40 वर्ष. कोणाला? ओपन वाल्याला. कास्ट मधून चपराशाचा फॉर्म भरायचा असेल तर 45 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. ओके. थोडस खाली येऊया. शैक्षणिक पात्रता. शैक्षणिक पात्रता तुमच्या पदावर वेगवेगळी आहे. लघुटंक लेखकची माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजे 10वी तुमची उत्तीर्ण पाहिजे. तुमच्याकडे लघुटंक लेखक 100 प्रति मिनिट असं काय सर्टिफिकेट ते पाहिजे. त्यासोबत तुमची मराठी टायपिंग 30 पाहिजे, इंग्रजी टायपिंग तुमची 40 पाहिजे. याचं तुमच्याकडे प्रमाणपत्र. लघुटंक लेखकला सेम 10वी पाहिजे. फक्त इथं वेगळं आहे, लघुटंक लेखकाची तुमची 80 शब्द प्रति मिनिटाची गती ते सर्टिफिकेट असावं. बाकी सेम पात्रता आहे. आता जवान आणि राज्य उत्पादन शुल्कात जवान या पदासाठी महत्वाचं माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजे फक्त तुमचं SSC म्हणजे 10वी उत्तीर्ण असावे. कितवी? 10वी. 10वी साठी हे पद आहे. त्यानंतर जवान आणि वाहन चालक राज्य उत्पादन शुल्काला बघा, वाहन चालकाला फक्त 7वी उत्तीर्ण असावी. वाहन चालवण्याचा परवाना किमान हलके 4 चाकी वाहन. बघा इथं जड वाहनची आवश्यकता नाही, 4 चाकी हलके जे वाहन ते चालतं. आणि चपराशी या पदासाठी माध्यमिक शाळा म्हणजे फक्त 10वी पास असावी. SSC म्हणजे 10वी पास उत्तीर्ण 35% असले तरी चालतं. आता शारीरिक पात्रता जर पाहिली बघा, पुरुषांसाठी उंची दिली 165 सेंटीमीटर असावी, महिलांसाठी 160 सेंटीमीटर असावी. पुरुषाची छाती न फुगविता 19 सेंटीमीटर भरली पाहिजे आणि 5 सेंटीमीटर तुम्हाला छाती फुगवता आली पाहिजे. महिला पुरुष आहे त्यांना वजनाची आवश्यकता नाही, किती वजन असू द्या, परंतु महिला आहे त्यांना कमीत कमी 50 किलो त्यांचं वजन असणं गरजेचं आहे. 50 किलो नसेल तर तुम्ही काय, कारण मागच्या वेळेस अनेक महिला अपात्र ठरल्या, वजन 50 किलो भरलंच नाही त्यांचं. आता अभ्यासक्रम काय तुमचा? मागच्या वेळेस तुमची एक्झाम TCS ने घेतली होती. कोणी घेतली होती? TCS. तर या TCS चे सगळेचे सगळे सर्वच प्रश्न आपल्या ऍपवर दिलेले आहेत. त्यामुळे काय करायचं, आपलं श्री अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून घ्या. कुठून घ्यायचं? या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, श्री अकॅडमी. त्याला क्लिक करायचंय, प्ले स्टोरला जातात, ऍप ओपन होतं, तिथं स्वतःचं रजिस्ट्रेशन करायचंय. त्याच्यात टेस्ट सिरीज नावाचं फोल्डर आहे, त्यात TCS ने विचारले सगळे प्रश्न दिले, ते घेऊन टाका. ओके. चला इथं बघा, लघुटंक लेखक निम्न श्रेणी आणि लघुटंक लेखक जवान राज्य उत्पादन शुल्क यांचा सिलेबस जर पाहिला असेल, बुद्धिमापन चाचणी, सामान्य ज्ञान, इंग्रजी, मराठी आणि इंग्रजी सेम आहे. आता बुद्धिमापन चाचणी तुम्हाला प्रश्न संख्या 30 आहे. त्यानंतर सामान्य ज्ञान प्रश्न 30 आहे, मराठीचे 30 प्रश्न आहेत आणि इंग्रजीचे 30 प्रश्न, असे तुम्हाला टोटल 120 प्रश्न आहेत. आणि कालावधी तुम्हाला 1 तास 30 मिनिटं म्हणजे साधारणतः 90 मिनिटाचा कालावधी आहे. प्रश्न 120 मिनिट आहे. 120 प्रश्न 90 मिनिटाचा वेळ आहे. त्याच्यानंतर दुसरं पद वाहन चालक. वाहन चालकासाठी सेम आहे प्रोसेस, सेमच. मराठी बुद्धिमापन 30 प्रश्न, सामान्य ज्ञान 30 प्रश्न, मराठी 30 प्रश्न, इंग्रजी व्याकरणचे 30 प्रश्न, असे 120 प्रश्न आणि वेळ 90 मिनिटाचा तुम्हाला वेळ. आता चपराशी हे जे पद आहे, या चपराशी पदाला बघा सेम आहे का? नाही. बुद्धिमापन चाचणी 50 प्रश्न, सामान्य ज्ञान 50 प्रश्न, मराठी 50 प्रश्न, इंग्रजी 50 प्रश्न, असे 200 प्रश्न, 200 गुण आणि 2 तास म्हणजे 120 मिनिटाचा त्यांना वेळ आहे. ही झाली तुमची संपूर्ण राज्य उत्पादन शुल्काची परीक्षा पद्धती. TCS ने घेतली, यावेळेस सुद्धा TCS तुमची घेऊ शकतो. आता यामध्ये बुद्धिमापन चाचणीत काय विचारतात, सामान्य ज्ञान काय विचारतात, मराठी काय, इंग्रजी काय, ही माहिती सगळी दिलेली आहे. इथं आपले अनेक व्हिडिओ ते पण बघून घ्या. आता इथं जर पाहिलं असेल तर लेखी परीक्षा
कितीची आहे बाबांनो राज्य उत्पादन शुल्काची 120. शारीरिक चाचणी त्यांची असणार आहे 80 मार्काची. ठीक आहे. जवान वाहन चालकासाठी सुद्धा 120 ची लेखी 80 मार्काची काय त्यांना शारीरिक चाचणी आहे, त्याला मैदानी चाचणी आपण म्हणतो. टोटल असं 200 मार्कापैकी त्यांचं सिलेक्शन होतं. मागच्या वेळेस 120 पैकी साधारणतः 110 108 जे हे कट ऑफ शक्यतो लागलेला आहे. आता विशेष प्रावीण्य जे आहे त्यांना क्वालिफिकेशन काय, हलके मोटार वाहन चालवणे. कोणासाठी हे वाहन चालकासाठी आहे. जड वाहन चालवणे तुमच्याकडे असणं गरजेचं. आता ही चाचणी फक्त जवान वाहन चालक पदाच्या उमेदवारासाठी घेण्यात. कुठली हलके वाहन चालवणे, जड वाहन चालवणे ही चाचणी असणार त्यांच्यासाठी. चपराशी पदासाठी फक्त एकच आहे. लेखी परीक्षा आहे 200 गुणाची. पण झालं संपलं विषय, झालं चपराशी तुम्ही यात मार्क पडले. लघु टंकलेखक आणि लघु टंकलेखक निम्न श्रेणी यांच्यासाठी तुमची लेखी परीक्षा 120 गुणाची आहे आणि लघु टंकलेखक कौशल्य चाचणी आहे टायपिंग टाईप मध्ये ते 80 प्रश्नाची. असे टोटल तुम्हाला एकूण 200 प्रश्न 200 गुण आहे. ठीक आहे. आता तुमचं शारीरिक जे आहे ते या चाचणीमध्ये जर पाहिलं असेल तुम्हाला पुरुषांना आणि महिलांना दोघांना पण 80 गुण दिलेले आहेत. इथं पुरुषासाठी बघा तुम्हाला 1.5 किलोमीटर म्हणजे 1500 मीटर 1.5 किलोमीटर आहे आणि 1500 मीटर काय करायचंय तुमचं धावणं रनिंग आहे त्याला 30 गुण आहे. 100 मीटर धावण्याला 30 गुण आहे. गोळाफेकला 20 गुण आहे. अशा 80 गुण आहेत. महिलांना सुद्धा 1 किलोमीटर धावणं 30 गुण, 100 मीटर धावणे 30 गुण, गोळाफेक 20 गुण असे महिलांना सुद्धा 80 प्रश्न. हे कशा तुमचं ग्राउंडच्या संदर्भात 120 ची लेखी 80 चं ग्राउंड आणि या दोन्हीच्या मार्कातून तुमचं फायनल कट ऑफ होऊन जातं आणि मग तुमचं सिलेक्शन त्या लेखी परीक्षा करता नकारात्मक गुण पद्धत आहे. बघा एक प्रश्न जर चुकला तुमचे 0.25 मायनस होऊन जातात. इथं तुमची निगेटिव्ह सिस्टीम आहे. काय निगेटिव्ह सिस्टीम आहे, गुण वजा करतात. अंतिम गुणाची यादी बेरीज अपूर्णांकात आली तरी अपूर्णांकातच राहील. म्हणजे पॉईंट वाईज तुमचं त्या ठिकाणी मेरिट लागतं. बघा तुमचं 120 ची लेखी आणि त्यासोबत 80 ची तुमची ग्राउंडची या 200 मार्कापैकी तुमचं फायनल काय होतं कट ऑफ लागतं आणि मग तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होतं. मग तुमचं मेडिकल ते नंतरची प्रोसेस आहे. प्रत्यक्ष यादी लागते बघा. तुमची वेटिंग लिस्ट सुद्धा लागते. मागच्या सुद्धा वेटिंग लिस्ट आहे. वेटिंग लिस्ट सुद्धा लागते. अर्ज पद्धत कशी करायची आणि एक्झाम बघा टाटा कन्सर्व्हिस म्हणजे TCS ऑनलाईन प्रक्रिया तुमची नोंदणी तुमची सगळी प्रोसेस कोण करतं TCS. तुमची एक्झाम घेण्याची सगळी प्रोसेस फॉर्म भरणे हॉल तिकीट पाठवणं ही सगळी प्रोसेस TCS करते. मग आता याची जाहिरात कधीपर्यंत येणार आहे तर जाहिरात तुमची लवकरच येणार आहे. लवकर म्हणजे जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये तुमची जाहिरात येणार आहे. 1223 पदाचा हा कृतीबंध आहे. डॉक्युमेंट कुठे लागतात तुमचे 10वीचं सर्टिफिकेट, 12वीचं असेल 12वी सर्टिफिकेट, तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट, शैक्षणिक तुमचा जो पुरावा आहे तुमची कास्ट असेल त्या कास्टचं सर्टिफिकेट आणि फक्त SC सोडली आणि ओपन या 3 कास्ट जर सोडल्या तर बाकी सर्व कास्टला नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र कंपल्सरी आहे. तुमच्याकडे नॉन क्रिमिनल नसेल तर काढून घ्या. कोणी काढायचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र तर बघा ज्यांची कास्ट OBC आहे, ज्यांची कास्ट NT आहे, ज्यांची कास्ट SEBC आहे, ज्यांची SBC कास्ट आहे यांनी काय करायचंय तुम्ही तुमचं नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र काढायचंय. EWS ला गरज नाहीये. दिव्यांग असतील तर दिव्यांग सर्टिफिकेट काढा. तुम्ही माजी सैनिक म्हणून फॉर्म भरला असतं ते सर्टिफिकेट काढा. खेळाडू मधून फॉर्म भरला असतं खेळाडूचं, अनाथाचं आरक्षण, दिव्यांग असेल अंशकालीन असेल या सगळ्या मधून तुम्ही फॉर्म भरणार असेल तर तुम्हाला ते सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही वाहन चालकाचे आहे बघा हलके वाहन मोटार चालवण्याचा 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला असावा. हा कशासाठी वाहन चालकासाठी आहे त्याचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असावं. प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त तेच तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. ही परीक्षा झाली संपूर्ण. आता त्यावेळेस 17 नोव्हेंबरला फॉर्म भरायला सुरुवात झाली होती तर 1 डिसेंबर पर्यंत तुमचे फॉर्म भरा. आता यावेळेस तुमची शक्यतो जुलै ते ऑगस्ट या महिन्यामध्ये जाहिरात येणार आहे. आता फीस किती आहे तर बघा लघु टंकलेख गट क ला 900 रुपये फीस आहे ओपन वाल्याला, कास्ट वाल्याला 810 आहे. लघु टंकलेखक गट क ला 900 रुपये ओपन, कास्ट वाला 810. जवानासाठी 735 रुपये फीस आहे ओपन वाल्याला, कास्ट वाल्याला 660 रुपये फीस आहे. वाहन चालकासाठी 800 रुपये फीस आहे ओपन वाल्याला, कास्ट वाल्याला 720 रुपये. चपराशाचा फॉर्म भरताय ओपन मधून 800 फीस आहे, कास्ट मधून 720 रुपये तुमची फीस. एकदा फीस भरल्यानंतर तुम्हाला कुठल्याही पद्धती वापस दिला नाही किंवा परत भेटणार नाही. ही संपूर्ण तुमची आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई ही जाहिरात आहे.
ही कधीची आहे 2023. मग तुमची आता येणार कधी, तर हा आकृती बंद आहे 1223 जागांचा. म्हणजे 1223 जागांचा हा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे, अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे. तुम्हाला या संदर्भात काही प्रश्न असतील तर आपला हा नंबर आहे बघा, या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 9552629563. आणि आपली टेस्ट सिरीज सुद्धा आहे. श्री अकॅडमीचं आपलं ऍप आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. तिथं TCS ने घेतलेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत, त्या तिथून जाऊन टेस्ट सिरीज नावाच्या फोल्डर मध्ये जाऊन जॉईन करून घ्या. ओके. काही माहिती पाहिजे असेल तुम्हाला तर वेबसाईट बघा stateexcise.maharashtra.go.in, इथं तुम्हाला त्याविषयी सगळी माहिती मिळेल. ओके, चला थांबतोय. ठीक, अजून काही प्रश्न असतील तर पटकन दिवशी विचारा. हा, आणि आपला व्हॉट्सअपचा ग्रुप, टेलिग्रामचा ग्रुप आहे, सगळ्यांनी जॉईन करा. तिथं खूप महत्वाची माहिती सगळ्यांसाठी दिलेली आहे. ओके, थोडा टेक्निकल इश्यू झालाय, हरकत नाहीये. एक सेकंड. हा, थोडस नेटचा प्रॉब्लेम झालाय. हा, पात्रता आहे आणि एक्झाम देताना लक्षात ठेवा 120 ची तुमची लेखी आहे, त्याच्यात तुम्हाला निगेटिव्ह मार्क सिस्टम आहे. तसे तुम्ही एमपीसी देताय, पूर्व परीक्षा असतील, मेन परीक्षा तुमची एमपीसी पूर्वला जशी 1-4 सिस्टीम आहे, त्याच प्रकारे इथं सुद्धा सिस्टीम तुमची 1-4 आहे. एक प्रश्न चुकला तर तुमचे मायनस होता 0.25 गुण. 4 प्रश्न चुकले तर त्यातून एक मायनस, म्हणजे 5 प्रश्न तुमचे जातात, 5 गुण. त्याच्यामुळे लक्ष द्या. मागच्या झालेल्या सगळ्या TCSच्या ज्या काही एक्झाम आहेत त्या एक्झामची सुद्धा तुम्ही तयारी करा. मागची जी काही TCS झालेली आहे ऑलरेडी आपल्या ऍप मध्ये दिलेली सगळी माहिती. ओके, चला थांबतोय मी. हा जो नंबर दिलाय त्या नंबरला सगळ्यांनी कॉन्टॅक्ट करा. सगळ्यांनी म्हणजे ज्यांना खरंच गरज आहे या पदाविषयी, किंवा एक्साइज कॉन्स्टेबल व्हायचे, जवान व्हायचे एक्साइज मधून, त्यांच्यासाठी महत्वाचे आहे.